सूरज मतिमंद मुलामुलींची निवासी शाळा काचुरवाही, विद्यार्थ्यांना झालेल्या उलट्या विषबाधा नव्हे शाळा प्रशासन। काचुरवाही येथील निवासी शाळेतील 13 विद्यार्थ्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना जेवणात विषबाधा नव्हे तर जेवण अपचन झाल्याने उलटे झाल्याचं उपजिल्हा रुग्णालय रामटेक यांनी येथील डॉक्टरांच्या तपासणी अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। काचुरवाही येथील सूरज मतिमंद मुलामुलींची निवासी शाळा येथे शनिवारी 13 रोजी 13 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची बातमी काही वृत्तपत्रांनी प्रसारित केली होती। मात्र डॉक्टरांच्या तपासणीत ही घटना विषबाधेची नसून अपचनामुळे झाल्याचे स्पष्ट झालं आहे। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शाळेतील एकूण 31 विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता जेवण केले। त्यानंतर सुमारे 1.5 तासाने 4 विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या। परिस्थिती लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय रामटेक येथे दाखल केले। उलट्यांची माहिती मिळाल्यानंतर काही आणखी विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एकूण 9 विद्यार्थ्यांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले। डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून सर्व विद्यार्थ्यांना भरती करून घेतले। उपचारानंतर अवघ्या 2 तासात विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाली। खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना 24 तास निरीक्षणाखाली ठेवले व दुसऱ्या दिवशी सर्वांना सुट्टी देण्यात आली। तपासणीत विद्यार्थ्यांना अपचन व मळमळ झाल्याने उलटे झाल्याचं निष्पन्न झाले व त्यानंतर रविवारी सुट्टी देण्यात आली। पालकांना घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांनी शाळा प्रशासनावर पूर्ण विश्वास दर्शवला आहे। सध्या सर्व विद्यार्थी पालकांच्या संमतीने शाळेत नियमित उपस्थित आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक। विद्यार्थ्यांना शनिवारला सकाळी 11 वाजता जेवण केल्यानंतर काही वेळांनी मळमळ उलट्या सुरू झाल्या, तेव्हा शाळेतील अधीक्षक आणि परिचारिका यांनी कळविले असता त्यांना लगेच उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः हजर झालो। त्यानंतर आम्ही शाळेतील 4 विद्यार्थ्यांना दाखल करून घेतले आणि दाखल केल्यानंतर त्यांची औषधोपचार सुरू झाला। तेव्हा त्यांना उलट्या आणि मळमळ होत होती। नंतर लगेच शाळेतून फोन आला की आणखी मुलांना मळमळ होत आहे, तर मी स्वतः पुन्हा शाळेत येऊन शाळेतील उर्वरित 7 विद्यार्थ्यांना पुन्हा प्रत्यक्ष घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी त्यांना औषधोपचार करून ॲडमिट करून घेतले। ॲडमिट करून घेतले असता त्यांना 2 तासामध्ये बरे वाटू लागले, परंतु 24 तासामध्ये मुलांनी जेवण केले होते आणि जेवणामध्ये त्यांना मळमळ उलटी कशाने झालेली आहे, तेव्हा त्यांनी 24 तास त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये विद्यार्थी ठेवले। विद्यार्थी ठेवल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर मुलांना सुट्टी देण्यात आली। सर्व विद्यार्थी शाळेमध्ये सुखरूप आहे आणि सर्व विद्यार्थी व्यवस्थित आहे। विद्यार्थ्यांना सुट्टी देत असताना विद्यार्थ्यांच्या डिस्चार्ज कार्डमध्ये डॉक्टर सरांनी नमूद केलेले आहे की विद्यार्थ्यांना अपचनमुळे उलटी आणि मळमळ वाटत होते आणि हे सर्व विद्यार्थ्यांच्या डिस्चार्ज कार्डमध्ये नमूद केलेले आहे।